नमस्कार विद्यार्थी मित्र, आज आपण समाजशास्त्र या विषयातील जसं की पूर्वी समाजशास्त्राचा अर्थ, समाजशास्त्राच्या व्याख्या, समाजशास्त्राची प्रस्तावना याच्यावर आपण प्रदीर्घ चर्चा केलेली आहे, तसं आजच्या तासाला समाजशास्त्राचा उदय किंवा समाजशास्त्राच्या उदयाची पार्श्वभूमी किंवा समाजशास्त्राच्या उदयाची कारणं या गोष्टीवर आपण आज चर्चा करणार आहोत. चर्चा करत असताना हे समाजशास्त्र विषय आपल्यापर्यंत कसा आला, या शास्त्राचा उदय कधी झाला, उदय होण्यासाठी कोणती पार्श्वभूमी कारणीभूत आहे, कोणती कारणं समाजशास्त्र विषय विकसित होण्यासाठी कारणीभूत आहे, याच्यावर आपण आज चर्चा करणार आहोत. तसं पाहिलं गेलं तर सर्व शास्त्राला सर्वात शेवटी अस्तित्वात आलेलं किंवा सर्व शास्त्राला लाभलेलं समाजशास्त्र हे एक शेंडीफळ आहे. सर्वात शेवटी अस्तित्वात आलेलं हे समाजशास्त्र आहे. ते कसं? या शास्त्राचा उगमच मुळात 19व्या शतकात झालेला आहे. तुम्ही म्हणणार, जर हे शास्त्र 19व्या शतकात उदयास आलं असेल तर पूर्वी समाजाचा अभ्यास कोणी केलेला नाही का? समाज अस्तित्वात नव्हता का? सामाजिक विचार नव्हते का? समाज आपल्या नैसर्गिक गरजा भागून घेत नव्हता का? आपण प्राचीन काळामध्ये जर गेलो, पाठीमागे जर आपण गेलो, तर आपल्याला रामायण, महाभारत, पोथी, पुराण, वेद, उपनिषद याच्यामध्ये सामाजिक संबंधाचा, सामाजिक व्यवस्थेचा विचार झालेला दिसतोय. आणि म्हणून त्या ठिकाणी तो एक सामाजिक विचार होता, समाजशास्त्रीय विचार नव्हता. आणि म्हणून सामाजिक विचार आणि समाजशास्त्रीय विचार याच्यामध्ये फरक आहे. तुम्ही म्हणणार, काय फरक आहे? यामध्ये 14व्या शतकामध्ये प्लेटो, अरिस्टॉटल यांनी यांचे विचार मांडलेले आहेत. पूर्वी समाजव्यवस्थेत, समाजात ज्या वेळेस मानवाची उत्क्रांती झाली, आदिमानवी अवस्थेमध्ये मानव होता, त्यावेळेस मानवामध्ये, विचारामध्ये काही अशा कन्सेप्ट होत्या की त्याला उत्तर सापडत नव्हतं. वैज्ञानिक दृष्टिकोनातून समाजशास्त्राचा अभ्यास नव्हता होत. विज्ञानवादी दृष्टिकोन त्यावेळेस नव्हता. त्यावेळेस कर्मकांडाला महत्त्व दिलेलं होतं. समाजावर रूढी परंपरेचा प्रचंड पगडा होता. लोक श्रद्धाळू होते, लोक अंधश्रद्धाळू होते, कल्पनेवर लोकांचा विश्वास होता. वास्तवतेच्या आधारे त्यावेळेस कुठलीही घटना तपासण्याचं कुठल्याही प्रकारचं मेकॅनिझम समाजाकडे नव्हतं. आणि म्हणून ते असावं याच्यासाठी प्रयत्न सुरू झाले असं म्हणण्यापेक्षा एक वैचारिक लेवल, हे सैद्धांतिक दृष्टिकोन समाजासमोर आला पाहिजे. आणि समाजातल्या ज्या काही घडामोडी आहेत त्या वास्तवतेच्या कसोटीवर तपासून पाहता आल्या पाहिजे. आणि त्या जर तपासून पाहायच्या असतील तर समाजशास्त्र हा विषय पुढे आलेला आहे. युरोपामध्ये या समाजशास्त्राच्या उदयाची बीजं पेरली गेलेली आहेत. फ्रेंच विचारवंतांनी या समाजशास्त्राच्या विषयाला हातभार घातलेला आहे, उदयाला हातभार घातलेला आहे. नव्हे तसं युरोपामध्ये तशी पार्श्वभूमी तयार झाली. ती पार्श्वभूमी काय तयार झाली? जे बुरसटलेले विचाराची समाजातले लोक होते, त्या लोकांमध्ये कुठंतरी एक विचार आला पाहिजे आणि संशोधन झालं पाहिजे असं वाटण्यास वातावरण तयार झालं. आणि त्या वातावरणामध्येच युरोपमध्ये ऑगस्ट कॉम्पने या शास्त्राला आधार देण्याचं काम केलेलं फ्रेंच विचारवंत आहे.
मग ते देत असताना 1789 फ्रेंचची राज्यक्रांती झाली आणि फ्रेंचच्या राज्यक्रांतीतून बऱ्याच गोष्टी समाजाला मिळालेल्या आहेत. फ्रेंच राज्यक्रांती क्रांती का झाली? क्रांती म्हणजे अचानक झालेला बदल. क्रांती का होते? ज्यावेळेस अनेक समाजाकडून आहे त्या व्यवस्थेला धक्का मारून मोडकळीस आणलं जातं आणि समाज व्यवस्था निर्माण होते, त्यावेळेस त्याला क्रांती म्हणतात. अचानक झालेला बदल. फ्रेंचच्या राज्यक्रांतीने समाजशास्त्राच्या विकासासाठी काय केले? समाजशास्त्राच्या विकासासाठी फ्रेंचच्या राज्यक्रांतीने समता, स्वातंत्र्य आणि बंधुत्व आहेत 3 गोष्टी दिलेल्या आहेत. त्या 3 गोष्टी समाजाला बहाल केलेल्या आहेत. आणि फ्रेंच राज्यक्रांती होण्यापूर्वी समाजात 3 वर्ग होते. एक श्रीमंत वर्ग, दुसरा मध्यम वर्ग आणि तिसरा कनिष्ठ वर्ग. हे स्तर कशाच्या आधारे होते? प्रथम, द्वितीय आणि तृतीय. पहिला गट, दुसरा गट, तिसरा गट. हे कशाच्या आधारे होते? श्रीमंत वर्ग, मध्यमवर्गीय वर्ग आणि कनिष्ठ वर्ग. समाजाची 3 गटात विभागणी झालेली होती आणि ह्या 3 गटात विभागणीमधूनच समाजशास्त्राचा उदय होण्यासाठी पार्श्वभूमी तयार झालेली आहे. मग जो श्रीमंत वर्ग होता, तो श्रीमंत वर्ग राजेशाही थाटातला होता. बिशप नावाचे लोक राज्य करत होते. गळगंज प्रॉपर्टी होती, प्रचंड संपत्ती होती. ते एक प्रकारे हुकुमशाह होते. हुकुमशाही पद्धतीने वागत होते. ऐशारामी जीवन जगत होते. मुबलक प्रॉपर्टी असल्यामुळे, मुबलक पैसा असल्यामुळे, पाहिजे ते ऐशारामी जीवन जगत असल्यामुळे सर्व सुखसुविधा त्यांना मिळत होत्या. आणि हे कनिष्ठ वर्गातले लोक उघड्या डोळ्याने पाहत होते. त्या उच्चवर्णीयांच्या बाबतीमध्ये, कनिष्ठ वर्गामध्ये त्या उच्चवर्णीयांच्या बाबतीत एक प्रकारचा तिरस्कार निर्माण झालेला होता. पण तो तिरस्कारित भावना समाजामध्ये उठाव करण्यासाठी कारणीभूत झालेली आहे. दुसरा वर्ग जमीनदार, भांडवलदार, हे कनिष्ठ वर्गाकडून शेतसारा गोळा करायचे आणि दुसऱ्या गटाकडून ऐशारामी जीवन जगणारे, हुकुमशाही पद्धतीने जीवन जगणारे, राजेशाही थाटात जीवन जगणारे लोक सारा वसूल करायचे. आणि म्हणून श्रीमंत वर्ग 1 नंबरचा वर्ग 2 नंबरच्या वर्गाची पिळवणूक करायचा, 2 नंबरचा वर्ग 3 नंबरच्या वर्गाची पिळवणूक करायचा. म्हणजे 2 नंबरचा वर्ग हा शोषित होता आणि 3 नंबरचा वर्ग हा शासित होता. तो 2 नंबरचा वर्ग 3 नंबर वर्गाचं शोषण करत होता. आणि मग ह्याचं प्रमाण दिवसेंदिवस वाढत गेलं. हुकुमशाही पद्धतीने शेतसारा गोळा करायचा, पैसा गोळा करायचा आणि विलासी जीवन जगायचं. आणि यामधूनच श्रीमंत होऊन ते 3ऱ्या वर्गात जायचे. दुसऱ्या वर्गात सुद्धा 3ऱ्या वर्गातले लोक जे पुढारलेले आहेत ते 2ऱ्या वर्गामध्ये वर्ग होत असे. म्हणजे तो दुसरा वर्ग हा प्रगतशील होता आणि 3रा वर्ग हा भोगिणारा होता. काबाड कष्ट करणारा, मजूर, शेतकरी वर्ग सुद्धा 2ऱ्या वर्गात मोडत होता. जमीनदार वर्ग 2ऱ्या वर्गात मोडत होता. कारण 3ऱ्या वर्गाची पिळवणूक ह्या 2 वर्गाकडून चालू होती आणि म्हणून 3ऱ्या वर्गावर हे 2 वर्गातले लोक अन्याय अत्याचार करत होते. आणि म्हणून अन्याय अत्याचारामधूनच एक त्या 3ऱ्या वर्गामध्ये, 3रा वर्ग तसा मोठा होता, संख्या त्यांची मोठी होती, पण 3ऱ्या वर्गामध्ये जे लोक होते ते अन्यायग्रस्त झालेले होते, पीडित झालेले होते. आणि म्हणून त्याच काळामध्ये काही समाजसुधारक, धर्मगुरू यांनी याचा विचार सुरू केला आणि विचार सुरू केल्यानंतर त्यांच्या विचाराला कुठेतरी ठेवण मिळत गेली.
म्हणून ती ठेवण मिळत गेल्यामुळं ह्या सगळ्या गोष्टी त्या ठिकाणी फ्रेंच राज्यक्रांती निर्माण होण्यासाठी कारणीभूत ठरली. त्याचबरोबर त्याच्यामध्ये फ्रेंच राज्यक्रांतीमध्ये आपण एक राजकीय बाजू समजून घेतली पाहिजे आणि आर्थिक बाजू समजून घेतली पाहिजे. राजकीय बाजू जर विचार केला तर राज्याची तिजोरी राजाची होती, राजाचाही थाट होता, विलासी जीवन जगत होते, जी चाहे वो त्यांना मिळत होतं. आणि म्हणून संपत्तीवर त्यांचा अधिकार असल्यामुळे जशी संपत्ती उडवायची तशी उडवण्याचा त्यांना अधिकार होते. आणि ही एक तिरस्कारित भावना समाजामध्ये पेरली गेलेली होती. आणि आर्थिक बाजू जर विचार केला, 14वा लुई, 15वा लुई आणि 16वा लुई या 3 लुई राजकीय प्रवास या ज्या 3 शाही आहेत, या 3ही शाही हे फ्रेंचचा नाश करण्यासाठी कार्य करत होत्या. म्हणजेच पहिल्याने उडवलं, दुसऱ्याने उडवलं, तिसऱ्याने उडवलं. आणि तिसऱ्यामध्ये तर त्यांच्या पत्न्यात प्रचंड पैसा खर्च करत होत्या. ऐशारामी जीवन जगत होते. काम नको, कष्ट नको, जे काही येईल ते आपलं, जे काय आहे ते आपण उडवायचं. आणि म्हणून हळूहळू राजसत्ता ही नाशाकडे वळत गेली. आणि त्याच काळामध्ये काही विचारवंत समाजसुधारक या ऑगस्ट कोनसारखे हे विचारवंत, लॉकसारखे विचारवंत पुढे आले. त्यांनी या तिसऱ्या वर्गाला बळ दिलं, तिसऱ्या वर्गाला आधार दिला, त्यांचं संशोधन केलं, त्यांचं प्रबोधन केलं, त्यांच्यामध्ये क्रांतीचे बीज पेरवले गेले. आणि त्याच्यातून एक समाजशास्त्रीय विचार पुढे आला. आणि म्हणून समाजशास्त्राचा उदय होण्यासाठी ही फ्रेंचची राज्यक्रांती कारणीभूत ठरलेली आहे. आणि म्हणून आजच्या तासाला आपण यावर फोकस केलेला आहे. पुढच्या तासाला आपण औद्योगिक राज्यक्रांतीवर विचार करू की जेणेकरून समाजशास्त्र पुढं आपल्यापर्यंत कसं आलं त्याच्यावर आपण चर्चा करणार आहोत. याच्यामध्ये आपल्याला जर काही विचारायचं असेल तर नक्की विचारा, त्याच्यावर तुम्हाला प्रश्न सांगितले जाते. ठीक आहे, थँक्यू.